पाहिजे आंब्यासारखं जांबासारखं हे कदाचित त्याला माहिती नसेल किंवा काट्यामुळे खात नसेल, पण खात नाही. आता माझ्या वारामध्ये 50 वानर आहेत. विशेष आपल्या शेतीमध्ये आपलं कर्ज फेडून आपल्याला स्वाभिमानानं चांगलं जीवन जगता येईल तेवढी आपली शेती निश्चित तुम्हाला उत्पन्न देणार आहे. हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. ते शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की कोणी डोक्यामध्ये हे ठेवू नका की 150 रुपये 200 रुपये भाव मिळेल. भाव तुम्हाला 100 रुपये मिळणार आहे, 80 रुपये मिळणार आहे. CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील आलेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण एका प्रगतशील शेतकऱ्यांशी भेटणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत. या ठिकाणी गोविंदराव नागोराव मोरे जे की आलेगावचे या ठिकाणी रहिवासी आहेत. त्यांचं शेत देखील या ठिकाणी पारंपरिक शेत म्हणजे वडिलोपार्जित शेत या ठिकाणी आहे आणि त्यांनी या ठिकाणी जे पारंपरिक जे पीक पेरा असतो त्याला बगल देत या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची या ठिकाणी लागवड केली आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. मी तर आपला परिचय दिला, परंतु आपण परिचय द्या. आपला काय परिचय नेमका? माझं नाव गोविंद नागोराव मोरे, राहणार आलेगाव, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. तुमच्या याच्यातलं एक सुधारणा करतो. आम्ही रहिवासी आलेगावचे आहोत, पण हा शेती शिवार भुत्याच्या वाडीमध्ये येतो. भुत्याच्या वाडीमध्ये शिवार वाडीमध्ये पहिल्यापासून आहे, आता नवीन घेतलेला आहे? नाही, वडिलोपार्जित ही भुत्याच्या वाडीमधली शेती आहे. भुत्याच्या वाडीचा पण तालुका कंधारच आहे, आलेगावचा पण कंधारच आहे. असो, या ठिकाणी आपण ही जी पारंपरिक शेती आहे त्या शेतीला बगल देत आपण या ठिकाणी ह्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केलीत. तर ही संकल्पना नेमकी आपला कशी सुचली? त्याचा मूळ भाग असा आहे, आता आपण नेहमी हायब्रिड कापूस, सोयाबीन, हळद हे इत्यादी पारंपरिक पिकं घेतो. पण पारंपरिक पिकं घेताना आपणच नाही तर सर्व शेतकरी हे कष्ट करून मनामध्ये त्याच्या निगेटिव्ह भूमिका निर्माण झालेली आहे. कारण सोयाबीनमध्ये फार काही उत्पन्न पाठीमागे उरत नाही, कापसामध्ये उरत नाही. शेतकरी हवालदिला या पिकामुळे. पण आमच्यासारख्या काही बऱ्याच शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेदेत फळबाग करावी या संकल्पनेचा विचार करत असताना ड्रॅगन फ्रूट एके दिवशी युट्यूबवर बघताना सर्च करताना ड्रॅगन फ्रूटचं फळ आलं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होते, बाबा आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशा माळरानामध्ये इथं तापमान जास्त राहते, 40-42 पेक्षा अधिक तापमान राहते. अशा तापमानाच्या अवस्थेमध्ये ड्रॅगन फ्रूटचं फळ येणार नाही असं एके दिवशी बसल्या जागी विचार झाला. तर कल्पना आम्हाला एका माणसाने दिली की बाबा आपल्या इकडे नांदेड जिल्ह्यामध्ये ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट आहेत. आम्ही मेंढक्याला पण प्लॉट बघितला, आपल्या इथं बारोळा एक मजरी सरचा प्लॉट आहे त्यांचा बघितला. पण हे प्लॉट बघून नंतर सांगोल्याला आम्ही प्लॉट बघायला गेलो. हे सगळे प्लॉट एकंदरीत पाहता आम्हाला आमच्या मनामध्ये अशी एक भूमिका निर्माण झाली की आपण ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट केला पाहिजे. आणि हे एकंदरीत हे सगळं पाहता त्यातून आम्हाला ड्रॅगन फ्रूट लावा ही संकल्पना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. या ठिकाणी आपण सरासरी इथे किती ड्रॅगन फ्रूटचे बुडं लावलात? आता हे आपलं क्षेत्र 1 एकरचं आहे. जास्त क्षेत्र लावावं ही आपली भावना होती, पण 1 एकरपेक्षा जास्त आपण क्षेत्र लावावं आणि त्यामधून हे जर पीक नाही सक्सेस झालं तर जास्त नुकसान होऊ नये एवढी रिस्क आपण घेऊ नये. प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये आपण हे 1 एकर आधी लावून बघावं. 1 एकर लावलेलं आहे. आता हा 29 ऑगस्ट 2023 ची लागवड आहे. या ठिकाणी आपण झाडं लावलात, परंतु या ठिकाणी आपण हे जे ड्रॅगन फ्रूटची झाडं लावून या ठिकाणी किती दिवस झाले आपल्याला? 29 ऑगस्ट 2023 ची लागवड आहे. तर माझ्या मते आज 28 का 29 तारीख आहे. तर 1 वर्ष 11 महिने आपल्या बागेला कंप्लीट झालेत. 1 वर्ष 11 महिन्याची बाग आहे. अतिशय सुंदर बाग आहे. एकदम नंबर 1 ग्रोथ केलेली आहे. एका तुम्ही आता पाहू शकता एका झाडावर 10, 12, 15, 17 इथपर्यंत फळ आहेत. अगदी एवढ्या कमी वयामध्ये एवढी ग्रोथ केलेली बाग. मी तर म्हणतो, आता मी दुसऱ्याबद्दल काय बोलणार नाही, पण नांदेड जिल्ह्यामध्ये तरी सध्या अशी बाग नाही. आणि ही बाग अशी नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही आता सगळं आले तेव्हापासून बघता आणि आता आपण व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तुम्ही दाखवणार आहात
या ठिकाणी पूर्ण असा उताराचा माळ होता, उलटीचा भाग होता. भुलतीचा भाग पूर्ण उतार. एक तांब्यावर जर पाणी टाकलं तर पार कडेपर्यंत जाणार इतका उतार होता. याला आपण जेसीबी चालवून माडानं लेवल करून त्याच्यामध्ये आपण हे सिमेंटचे पोल प्लेट हे ड्रॅगन फ्रूटचं रोप आणून लावून हे रोप कुठून आणलं आपण? हे रोप आपण सांगोल्याहून आणले. सांगोल्याहून आणलं. हा हा, लावून पुढं सांगोल्याहून रोप आणलं आणि सगळी पोल प्लेट राहून याची व्यवस्थित लागवड केली. आणि थोडं याला 2 महिने फार चांगलं जपावं. लहान मुलासारखं जपावं लागतं. कारण सनबर्निंग सारखा थोडा प्रकार येतो बुरशीचा, त्याला फंगस म्हणतो आपण. ते माझ्या पण प्लॉटवर आला होता. मी सुद्धा निगेटिव्ह झालो होतो की आपण हे लावून चूक केली. पण तेवढ्या एका रोगातून आपल्याला त्याच्यावर निदान करण्यासाठी खूप औषध आहेत. तेवढंच एक आपण 1-2-4 महिने बारकाईनं जर लक्ष दिलं तर हे बाग तुम्हाला पुढे काहीही त्रास देणार नाही. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम उत्पन्न. सरासरी हा किती, आता तुम्ही लावून 2 वर्ष झाली, तर सरासरी आणखी हा किती वर्ष राहू शकतो? म्हणजे किती बागेच्यात तुम्हाला किती या ठिकाणी सीझन काढता येतील? आता आपण लागवड करून याला किमान 2 वर्ष झालेली आहेत. 1 वर्ष 11 महिने धरा ना. आपण काय फार दिवसाचा याचा अनुभव नाही, पण जे 20 वर्षापासून 10 वर्षापासून 15 वर्षापासून जे शेतकऱ्याची लागवड करतात ते शेतकरी सांगतात हे कमीत कमी 20-22 वर्ष उत्पन्न देणारी ही शेती आहे. 22 वर्ष उत्पन्न देणारी शेती आहे असंही शेतकऱ्याने कोणाला लावायचं असेल तर असंही कोणी गृहीत धरून लावू नये. त्याचं मी कारण सांगतो. जर कोणी 20 वर्ष सांगत असेल तर तुम्ही 15 धरा, 15 सांगत असेल तर 12 धरा. तुम्ही त्याची व्हॅलिडिटी कमी धरा पिकाची, पण तिथे जर तुम्ही प्रयत्न करून त्याची जर चांगली मेहनत घेतलात तर एक वर्षामध्ये तुम्हाला खायला फळ निश्चित मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी उत्पन्नाला सुरुवात होणार आहे. तिसऱ्या वर्षी या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न होणार आहे. ते तुमच्या सोयाबीन मध्ये मिळणार नाही, तुमच्या हळदीत मिळणार नाही, तुमच्या ज्वारीत मिळणार. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणलं तरी तुम्ही किती केला सरासरी? आतापर्यंत तुमचा खर्च किती झाला याला? तर आपण याच्यामध्ये 500 पोल बसवलेत. त्या 500 पोलमध्ये पोलवरलं प्लेट आणि एका पोलच्या बुडाला 4 रोपे आणि ते पोल खणण्यासाठी 2 फूट 6 फुटाचा पोल आहे. 2 फूट जमिनीमध्ये त्याला खोदून घालावं लागते. 4 फूट वरी असतो त्याला. हे ठिबकचा खर्च माझ्याकडे त्याची संपूर्ण आकडेवारी आहे. 550 रुपये एका पोलला खर्च येतो रोपासहित. त्याच्यात रोप, पोल, प्लेट, खोदकाम आणि ठिबक. ज्या ठिकाणी आणला त्या ठिकाणच्या आणण्यासाठी आता आपल्या इथे जागेवर पोल आणून टाकले. किती रुपयामध्ये? आता पोलची किंमत आपल्याला त्यावेळेस 320 रुपयाला एक पोल इथे जागेवर आणून दिलाय. आणि रोपाची किंमत? रोप आपण जाऊन आणले 25 रुपयाला एक रोप. अशा 25 रुपयाला एक रोप अशा किमतीमध्ये आपण सांगोल्याहून स्वतः भाडं सारून आपण रोप आणलेलं आहे. या ठिकाणी आपण म्हणालात की 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, खरोखर अतिशय चांगली आहे. परंतु या ठिकाणी पारंपरिक जर आपण या ठिकाणी शेती केली असती, या ठिकाणी सोयाबीन असेल, हायब्रिड असेल किंवा केळी असेल, हे उत्पन्न जर या ठिकाणी घेतलं असतं तर आपला केळी तर आली नसती या ठिकाणी, परंतु सोयाबीन किंवा हायब्रिड जर घेतली असती तर या ठिकाणी उत्पन्न किती झालं असतं? आता सोयाबीन, केळी, ऊस आणि हळद या शेतीचा विचार केला तर या शेतीमध्ये ज्वारीचे सुद्धा दाणे उगवणार नाहीत. इतकी माळरान जमीन आहे, इतकी हलक्या दर्जाची आहे. माळ उकरून जमीन तयार केली आहे. आता तुम्ही वावरामध्ये चौकड बघितलं तर संपूर्ण दगड आहे. इतक्या दगडामध्ये आता वर किती माळ आहे ते बघता. उत्पन्न किती होईल यापेक्षा ते दाणे टाकलेले सुद्धा उगवणार नाहीत. इतकी जमीन निकृष्ट दर्जाची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये इतकं उत्तम हे ड्रॅगन फ्रूटचं फळ आले. माझ्या 2 वर्षाच्या अनुभवानुसार जर मी सांगायचं ठरलं तर ड्रॅगन फ्रूट साठी विशेष ही शेती उत्तम आहे, ही जमीन उत्तम आहे. आणि ड्रॅगन फ्रूट साठी निचऱ्याची जमीन आवश्यक आहे. भारी पण चांगली काळी जमीन पण चालते, पण त्या काळ्या जमिनीमध्ये पाणी टिकून ठेवण्याची ती क्षमता आहे. ते जास्त वेळ पाणी टिकून ठेवते आणि लवकर पाणी सोडणारी जमीन ड्रॅगन फ्रूट साठी आवश्यक आहे असं मला वाटतं.
खरोखर आपल्या डोक्यामध्ये अतिशय चांगली कल्पना आली की ज्या शेतामध्ये काहीच उगवत नाही, म्हणजे वाया गेलेली जमीन, ज्या ठिकाणी गुरं चारण्याच्या कामाची जमीन आज तुम्ही उत्पन्नासाठी आणलीच कामाला, हे शेतकऱ्याची एक अतिशय चांगली या ठिकाणी वाटचाल म्हणायला काय हरकत नाही. खरोखर प्रत्येक गावात जर असे या ठिकाणी मोरे सारखे जर शेतकरी असतील तर या ठिकाणी बरेच शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करण्याची शेतकऱ्याला पाळी येणार नाही असं मला वाटते, परंतु या ठिकाणी बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना आमच्या या चॅनलकडून एक विनंती आहे की आपण आत्महत्या न करता आपण जर अशा शेतकऱ्यांशी जर गाठभेट घेतलीस, अशा शेतकऱ्यांची जर चर्चा केली तर खरोखर या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढू शकते आणि जो आपण आत्महत्या करण्याचा जो आपल्यावर आलेला आहे तो टाइम तो निघून जाऊ शकतो आणि 12ही महिने आपण एक प्रगतशील शेतकरी होऊ शकता. पण याच्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. यासाठी मशागतीसाठी काय काय लागते या ठिकाणी? मशागतीसाठी सुरुवातीला आपण ट्रॅक्टरच्या पलटीने वावर एकदा पलटी मारून घ्यायची, त्यानंतर एक मोगडा करून घ्यायचा, रोटावेटर मारून जमीन लेवल करून घ्यायची आणि त्यानंतर हे थोडे खोदकाम गारड करून पोलमध्ये टाकायचा. माझ्यानं शक्य झालं नाही तेवढ्या घाईगडबडीमध्ये, कारण मी गेले 23 मध्ये ऑगस्टच्या 29ला ही लागवड केल्यामुळे पाऊस काळ्यामध्ये लागवड आली. त्यावेळेस मला शेणखत मिळाला नाही. ज्यावेळेस तुम्ही पोडवला त्यावेळेस याच्या बुडाला 2 टोपले शेणखत टाकलात सुरुवातीला, तर मला ही बाग एवढी व्हायला जे 2 वर्ष लागलेत ते 12 महिने 14 महिन्यामध्ये एवढी बाग ज्याची ज्यानं शेणखत टाकील, म्हणजे अर्ध्या वेळामध्ये शेणखत टाकण्याची बाग चांगली ग्रोथ करेल. 2 वर्ष लागायच्या ठिकाणी एका वर्षामध्ये ही बाग एवढी येऊ शकत होती. शेणखत टाकावं लागेल. थोडीशी आपली हलगर्जी झाली, परंतु थोडीशी हलगर्जीसाठी तुम्हाला वर्षभर ही बाग वर्षभर आपल्याला त्याचा वेळ लांबला ना. आता तुम्हाला 10 वर्ष येईल, 20 वर्ष येईल, पुढे उत्पन्न आहे किंवा 1 वर्ष उत्पन्न हातात यायचं. आपण टाकल्याच्या नंतर आपण जेव्हा या ठिकाणी जमिनीत टाकतो ते उगवलं तर आपल्या हातामध्ये मिळते शेतकऱ्याच्या हात, पण उगवण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष वाया गेलं यातून. आता कसं राहते बघा, आपली मानसिकता आहे. आपण या मानसिकतेमध्ये आता सोयाबीन पेरली तर आपल्याला 4 महिन्यात 5 महिन्यामध्ये त्याचं उत्पन्न हातात येतं. कापसाचं 6 महिन्यात 8 महिन्यात येतं, हळदीचं 1 वर्षभरात येतं. जो शेतकरी 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये उत्पन्न अपेक्षित ठेवतो त्या शेतकऱ्याला हे ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर 2 वर्षाला उत्पन्न मिळणार आहे. आणि जर तुम्ही एक चूक केली तर त्याचं उत्पन्न 3 वर्षावर जाणार आहे. ते उत्पन्न 3 वर्षावर जाऊ नये, 2 वर्षावर यावं यासाठी त्याला तुम्ही पहिल्यांदा मूळ त्याच्या बुडाला 2 टोपले शेणखत टाकला पाहिजे. या ठिकाणी आपण पीक आणलात, या ठिकाणी लावलात, चांगल्या प्रकारे या ठिकाणी उगवण देखील झालेलं आहे, उत्पन्न देखील या ठिकाणी होत आहे. परंतु हे उत्पन्न करण्यासाठी हे काढल्याच्या नंतर हे रोप बाजारात म्हणजे मार्केटला कशा प्रकारे न्यायला पाहिजे आणि त्याचे जवळपास मार्केट कशा प्रकारे असायला पाहिजे? फळाचं आता बघा, आमच्याकडे इथं कंधार, लोहा, मुखेड, नांदेड मी 4ही ठिकाणी गेल्या वर्षी बी काय थोडा 1 टन माल निघाला होता, त्यावेळेस दिलाय. या वर्षी आता वावरामध्ये आपण 800 क्विंटलच्या जवळपास या 3 दिवसामध्ये माल दिला. याच्यातला 800 किलो माल दिलाय. तर अजून 1 टन माल वावरामध्ये अपेक्षित आहे, 1 टन. तर यासाठी नांदेडला फ्रूट मार्केटला माल नेता येतो. तिथं माल आपला गेला तो घरला माल वापस येणार नाही, 100% खात्री आहे. माल विकतो, कमी जास्त काहीतरी भाव लागेल. पण भाव जे युट्यूब चॅनल लोक सांगतात बाबा 150 रुपयाने गेला, 170 रुपयाने गेला, 200 रुपयाने गेला, मी शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो आपला गेल्या वर्षी भाव काय गेला आणि यावर्षी काय भाव जात आहे. मी तेच शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो की कोणी डोक्यामध्ये हे ठेवू नका की 150 रुपये 200 रुपये भाव मिळेल. भाव तुम्हाला 100 रुपये मिळणार आहे, 80 रुपये मिळणार आहे, हे डोक्यामध्ये ठेवून तुम्ही लागवड करा. आणि मी याच्या पलीकडे आता माझा 2 वर्षाचा अनुभव सांगतो. 50 रुपये जरी किलोनं हा माल गेला, किती किलोनं? 50 रुपये किलोनं, तरी तुम्हाला ड्रॅगन फ्रूट ही शेती परवडणारी आहे. कारण या शेतीला उत्पन्न देण्याच्या बाबतीमध्ये चॅलेंज नाही. कारण 2 वर्षाचं झाड आहे, तर या झाडावर आता 12 फळ आहेत. तुम्हाला एक मी गणित सांगतो, वर्षामध्ये याचे 6 तोडे होतात. 10 रुपयाला जर हे एक फळ धरलं तर हे झाड 120 रुपयाचं आहे. याच्यावर तुम्ही गणित लावा, 500 पोलाचे पैसे किती होतात. एका वेळेचा तोडा असा 6 वेळेस तोडा येतो. हे 2रं वर्ष आहे. 3रं 4थं वर्ष ग्रोथ मोठी झाली, कॅनोपी जास्त झाली, चांगली झाली, तर तुमचं उत्पन्न वाढणार आहे. मग त्या पटीनं तुमचं उत्पन्न वाढणार आहे. 10 रुपयाला जर फळ विकलं तरी सुद्धा त्याचे पैसे किती, तितक्या खाली भाव येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
पण शेतकऱ्याला आपण सांगाल की बाबा कमीत कमी भावानं जरी तुम्ही धरून लावला त्याचे भरपूर पैसे होणार आहेत. इथं घाबरण्यासारखं काही नाही, याचे निश्चित पैसे होणार आहेत. खरोखर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे तेवढे काही पैसे कमी येणार नाहीत, कारण आम्ही मार्केटला हे खरेदी करतोच फळ, तर आम्हाला 60 रुपयाला किंवा 50 रुपयाला मिळतं एक फळ. हे कमीत कमी अर्धा किलोचं असेल म्हणजे 200 रुपये ते 250 रुपये किलो आम्हाला मार्केटला मिळतं. म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडून 150 ते 100 रुपयाच्या वर त्यांनी मार्केटला घेतात, तेव्हा व्यापारी या ठिकाणी 200 रुपयाला किलो विकतात. तर या ठिकाणी हे झालं उत्पन्नाचं. तर गेल्या वर्षी तुम्हाला उत्पन्न किती झालं आणि यावर्षी उत्पन्न किती होईल अशी आशा आहे. आणि आता पुढे जर तुम्ही 20 वर्षाचा विचार नाही करू शकत, कारण 20 वर्षात उत्पन्नच उत्पन्न आहे. या ठिकाणी चांदीच चांदी आहे, चांदी म्हणण्यापेक्षा सोनच सोनं आहे. या ठिकाणी आपण लोखंड लावलात, याचं चांदी केलात, चांदीच्या नंतर या ठिकाणी सोनच सोनं आहे. परंतु या ठिकाणी 2 वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न किती झालं? आता गेल्या वर्षी आपल्याला 970 किलो माल निघाला, म्हणजे कमीत कमी एक टन. तर 130 रुपये, 125 रुपये, 110 रुपये ते कमीत कमी 95 रुपये या दरानं आपला माल विकला. तर आपल्याला 1 लाखापेक्षा अधिक गेल्या वर्षी एका वर्षामध्ये उत्पन्न झालेलं आहे. आणि यावर्षी आपला 800 किलो माल आता गेलाय यावर्षी. आता एक टनापेक्षा बी अधिक माल इथं या ठिकाणी वावरामध्ये आता उपलब्ध आहे. त्याची अपेक्षा आहे आपल्याला, तशी टनापेक्षा जास्त माल गेला आपण त्यामध्ये अपेक्षित आहोत. तर यावर्षी सुरुवातीला जो आपला गेलेला माल 130 125 ने गेला, नंतर काही 100 न माल गेला, काही 85 ने गेला, काही 90 ने गेला, आता 85 ने चालू आहे. तर यावर्षी आपल्याला कमीत कमी अशी आपल्याला अजून पुढे दिवाळीपर्यंत 4 तोडे होतात. तर माझा एक अंदाज आहे, आता हे सगळं पाहता तर 4 टन माल आपल्याला या 500 पोलमध्ये यावर्षी निघेल. आपण 500 टनचा विचार केला गेल्या वर्षी पण गेलं, परंतु या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा होता की या ठिकाणी फळ तोडल्याच्या नंतर फळ बाजारपेठ नेण्यासाठी काय याचे नियोजन असतं, त्यानंतर हे फळ किती दिवसाला याचं नासधूस होते काढल्याच्या नंतर आपल्या हातात, त्यानंतर हे जशाप्रमाणे केळी पिकली आणि ते नाश होते. आमराई आपण आंबे तोडतो, काही साला आपण घरी पिकवतो आणि त्यानंतर विकतो, परंतु घरी आंबे करण्यापेक्षा जर डायरेक्ट कच्चे नेले तर जातात, परंतु पिकलेले आंबे नेले तर वाटण रस्त्याने खराब होतात. तर तशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटचं पण काय आहे की काही नासतात, काही खराब होतात, या कशा प्रकारे आहेत आणि वाहनाची काय सोय असते आपल्या निघाला? आता बघा, ड्रॅगन फ्रूट म्हणजे केळी, आंबा, टमाटे यासारखं पीक नाही. हे ड्रॅगन फ्रूट आहे ना, याच्यावर जे मध्ये खाण्याचा जो गर आहे आणि त्याच्यावर वरून जे कवर आहे, कवच, हे कवचच इतकं निभर आहे. आता एवढे पिकले ना, हे दाबल्यानं दबत नाही. मध्ये खूप नरम आहे, त्याचा मध्ये लोण्याच्या गोळ्या इतकं नरम आहे. काय म्हटलं, गर वरची त्वचा कडक आहे. हा, वरली त्वचा एवढी कडक आहे की याची टिकवून क्षमता जर कोणी रासायनिक शेती करत असेल तर माझा अंदाज आहे ते 16-17 दिवस याची टिकवून क्षमता आहे. आणि जर कोणी सेंद्रिय शेती करत असेल ऑर्गॅनिक, तर कमीत कमी हे 25 दिवस फळाला काहीच होत नाही, 25 दिवस फळ टिकतं. आपली कोणती शेती आहे? आता आपली दोन्ही मिक्स शेती आहे. दोन्ही मिक्स आहे. आपण सेंद्रिय बी शेती करतो आणि रासायनिक बी करतो, पण बहुतांश टक्केवारीचा जर विचार केला तर आपण 70% सेंद्रिय शेती करतो. कारण ही जमीन आपली नवीन माळरानाची काढलेली असल्यामुळं थोडं रासायनिक थोडी डोस देणं आवश्यक आहे, दिले पाहिजेत. पण या ठिकाणी आपण या शेतीमध्ये उत्पन्न काढण्यासाठी लावण्यापासून ते आतापर्यंत एकटा माणूस हे करू शकत नाही. तर या ठिकाणी आपण रोजंदारीने माणसं लावता, या आपल्या घरचं कुटुंब आहे, या आपल्या घरचे काय काय करतात, काय आहे? सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो. आज शेतीमध्ये काम करत असताना तुम्हाला कुठे लेबर मिळत नाही. कंपनीत गेलं तर कामाला माणूस मिळत नाही, शेतात आलं तर कामाला माणूस मिळत नाही. काम करावं ही मुळात शेतकऱ्याची, जो शेतकरी आहे त्याचीच भावना राहिली नाही एक. आणि मजूरदार तर मिळणं शक्यच नाही. तर ज्याच्याकडे मजूरदारी नाही किंवा घरची माणसं नाहीत, अशा माणसाने हे फळबाग शेती करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला हे दिसालेल्या वावरामध्ये आता 1 टनापेक्षा जो जास्त माल आहे, मी तुम्हाला हे 2 तासामध्ये एकटा माणूस तोडून दाखवतो. 2 तासात. कारण कटर जर घेतली, ह्याला फार सोपं आहे, फार अवघड नाही. याच्यासाठी एक माणूस या एका एकर शेतीचं रोज त्याने 20 मिनिटं या वावरामध्ये आला, रोज 20 मिनिट एक माणूस तर 20 मिनिटांमध्ये या शेतीचं काम सारून जाऊ शकतो. या ठिकाणी आपल्यासोबत किती जण आहेत काम करण्यासाठी? तसे कुटुंबातले सगळेच माणसं या शेतीमध्ये काम करतात, काम करायला येतात. सगळेजण तोडतात, सगळेजण इथून बाहेर काढू लागतात, नेऊ लागतात. आई असेल, भाऊ, हो, सगळे जे निंदापासून सगळे काम आम्ही घरीच करतो. मजुरीला विशेष यावर तर घरीच करतो.
मग तुमच्या सांगण्यानुसार असं सुद्धा होऊ शकतं की एखादा शहरामध्ये राहतो जो शिक्षक असेल किंवा एखाद्या चांगल्या सर्व्हिसला असेल आणि त्याची जर शेती असेल तर त्याने देखील अशी शेती त्याने करू शकतो, कारण त्याला स्वतः करायची गरज नाही. एक जर गडी लावला या ठिकाणी कामाला तर तो गडी सर्व काही पाहू शकतो आणि त्याने जो काही या ठिकाणी रासायनिक आणि हे खते असल्यामुळे त्यामुळे त्याला काही जास्त असं हे होणार नाही किंवा रोजच्या रोज येऊन बघायचं या ठिकाणी काही नाही. तर याबद्दल आपलं काय? माझा पण भाऊ शिक्षकच आहे, एखादा शहर, पण तो शहरात राहत नाही, गावाकडेच राहतो. गावाच्या जवळ इथे शाळा आहे, गावाकडेच राहतो. शहरामध्ये राहणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला जर हे लावायचं ठरलं तर त्यांनी 4 महिन्यासाठी जर सुरुवातीला लागवड करून 4 महिन्यासाठी एखादा माणूस ठेवून देखरेख केली आणि दर रविवारी जरी येऊन आपण एक शनिवार रविवार जरी पाहणी केली, त्याची काही कमी जास्त निगराणी बघितली तरी हे बाग त्याही कर्मचाऱ्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं. मला तर वाटतं आतापर्यंत केळी असेल, त्यानंतर संत्री, मोसंबी, जे बी कोणतं पीक असेल आणि अनेक या ठिकाणी पिकं येत आहेत, परंतु त्या पिकासाठी किंवा एखादा व्यवसाय बी असेल, एखादा कुक्कुटपालन असेल किंवा कोणता व्यवसाय असेल तर करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 माणसं लागतात आणि एक घरचा माणूस असा लागतो की जो रात्रंदिवस त्या ठिकाणी राहावं लागतं, तेव्हा या ठिकाणी लाख रुपये उत्पन्न शेतामध्ये निघू शकते. परंतु या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट एक अशी शेती या ठिकाणी या मोरे सरांनी आणलेली आहे की या ठिकाणी कसलाही खर्च नाही किंवा कोणतेही या ठिकाणी राखायची गरज नाही, तरी पण या ठिकाणी आपण लाखोचं उत्पन्न आपण शेतात करू शकता. ही अशी उत्पन्न आहे. सर, हा झाला आपला आता शेतीचा प्रश्न, परंतु या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोप लावलात, त्याची उगवण केलात, त्यानंतर फळ आणलं, मार्केटला विकायला गेलं, परंतु या ठिकाणी मार्केटला जाण्याच्या आधी जे शेत आपण फळ तोडत होतात, तर तोडण्याच्या अगोदर फळ आल्याच्या नंतर या ठिकाणी काही रानटी जंगली प्राणी असतील, पशु असतील किंवा जे पाळीव जे गावातली जे गुरं चारायला येतात त्यापासून काय याला धोका आहे? याला सगळे जर जंगली जनावरांचा जर विचार केला तर रानडुकर वावरामध्ये आमच्या दररोज येणं जाणं त्याचा प्रवास आहे, त्याचा 1% त्रास नाही. रोही नावाचा प्राणी आहे, त्याचा त्रास नाही. हरणाचा त्रास नाही. आणि आता एवढे भाग आपला लालसुरूक फळ पिकलेत. आज सकाळी काल आताही बघतो म्हणले आहेत 50 वानेर आपल्या या वावरामध्ये होते शेतामध्ये या प्लॉटमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या. तर वानेरानं एक सुद्धा फळ खाल्लेलं नाही. कारण काय असू शकते त्याचं? आता कारण काय, वानेर याला काटा असल्यामुळे वानेर याला हात लावत नाही, खात नाही, किंवा वानेराला या फळाची माहिती अजून तरी झालेली नाही, असं माझं म्हणणं आहे. एक फळ आपण खाल्लं पाहिजे आंब्यासारखं, जांबासारखं, कदाचित त्याला माहिती नसेल किंवा काट्यामुळे खात नसेल, पण खात नाही. आता माझ्या वावरामध्ये 50 वानेर आहेत. विशेष आता मी माझे जे काही बैल आपण दुसऱ्या वावरामध्ये काम करतो, या ड्रॅगन फ्रूट मध्ये थोडं तण झालं तर मी ड्रॅगन फ्रूट मध्ये चाऱ्यासाठी सोडले होते बैल. तर बैलांनी चारा खाला पण ड्रॅगन फ्रूटला कुठलाही त्रास दिला नाही, कारण त्याला काटा असतो, त्याला कोणी जनावर तोडला. याला एक त्रास आहे फक्त माणसं तेवढे. कधी आपण जर कदाचित असा प्लॉट आला, आपण तिथे राखायला नसू, तर कदाचित कोणी 4-2 फळं नेऊ शकतात, खाण्याच्या भावनेतून नेऊ शकतात. त्याला चोरून बी म्हणता येणार नाही, कारण एखादी वावरामध्ये मनुष्याला ते माणसाची भावनाच होते, भावना होती आणि हे फळ त्या माणसाच्या मनाला आकर्षित करतं. आहे तसं दिसायसारखं फळ बी आहे, तसं दिसतं, ते आकर्षित करतं. पण फळाची समजा प्रश्न चोरीचा प्रकार तर काय नाही, तुम कोणी ना, पण वावरामध्ये आम्ही असोत किंवा आम्ही असलो तरी 1-2 फळ आमच्या देखील तोडून खातात, नसलो तरी खातात, आणि ते मग खाण्यासाठीच आहे. इथं काही दुसरा कशाचा त्रास नाही. आपण सर्व माहिती सांगितली, परंतु शेतकऱ्याच्या मनामध्ये एक कुजबूज येत आहे की या ठिकाणी आपण जी शेती उपयोगात येत नाही त्या शेतीचा उपयोग घेतला. या ठिकाणी शेती पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करून या ठिकाणी लाखोचं उत्पन्न घेत आहे. परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी. या ठिकाणी पाण्याची कशी शेती पाहिजे, त्यानंतर पाणी किती लागतं आणि आपण या शेतीसाठी पाणी कशा प्रकारे वापरता, आपल्याकडे काय सोय आहे? आता माझ्याकडे बोर आहे, ठिबक आतरलेला आहे. पाण्याच्या बाबतीमध्ये कुणी ड्रॅगन फ्रूट साठी फार विचार करण्याची गरज नाही. माझ्याकडे एवढं पाणी आहे, भरपूर पाणी आहे. तुमच्याकडे भरपूर जरी पाणी असलं, तुम्हाला एप्रिल आणि मे ज्या वेळेमध्ये ज्या महिन्यामध्ये शेतकऱ्याकडे पाणी नसतं त्या वेळेमध्ये पाणी देण्याची गरज नाही. तुमच्याकडे भरपूर असलं तरी देता येत नाही, कारण तुम्ही जर त्या वेळेमध्ये जर या पिकाला पाणी दिलात तर याच्यावर सनबर्न होण्याची शक्यता राहते, रोग येण्याची शक्यता राहते. 2 महिने पाणी देऊच नाही असा भाग नाही. तुमच्याकडे असेल तर कमी प्रमाणामध्ये द्यायला चालत नाही, नसलं तरी चालते.
तेवढा वेळ पाणी तुमच्याकडे ज्या काळात पाणी नसतं तेव्हा पाणी द्यायची गरज नसते. एप्रिलपर्यंत प्रत्येकापाशी पाणी राहते. याला सगळ्यात जास्त पाणी पावसाळ्यामध्ये लागतं या दिवसात. त्याचं कारण असं आहे, या झाडाला ज्यावेळेस फळ धारणा होते त्यावेळेस फळावर ज्यावेळेस पीक असतं त्यावेळेस याला अत्यंत जास्त पाणी लागतं. या ठिकाणी हे फळ जसं आंबा उन्हाळ्यात येतो, जांभळं पावसाळ्यात येतात, तर जांभूळ आणि बोर हे हिवाळ्यात वगैरे येते. तर हे कोण्या ऋतूमध्ये येते पीक? आता बघा, हे जून मे मध्ये याला कळी निघायला सुरुवात होते. जून मध्ये पहिली हार्वेस्टिंग होते. एक तुरीच्या दाण्या एवढी एक अशी बारकी एक कळी निघते त्याला. ती कळी आल्याच्या नंतर 45 दिवसामध्ये हे फळ तोडलं येतं. याला तुरा वगैरे येत नाही? येतो ना, फुल येतो ना. फुल येतं. फुल उगवतं. फुल असं उगवतं तर ते तुम्ही आता प्लॉट मध्ये काही फुलं आहेत बी, ब्रह्मकमळ ज्याला म्हणतात ना, एवढं मनाला आकर्षित करणारं फुल आहे. आणि ते फुल फक्त संध्याकाळी उगवतं. सकाळी तुम्हाला 6:30च्या नंतर फुल उगवलेलं दिसणार नाही. एवढं आकर्षित करतं ते फुल की त्या फुलापासून माणसाला निगा वाटणार. एवढं सुगंधित फुल आहे. त्याला त्याचं पराग सुद्धा भरपूर येतो. पॉलिनेशनची काही गरज नाही याला. त्याला पराग पण फुल येतो. आणि त्या कळीपासून ते फुलापासून छोटं फळ, छोट्या फळापासून हे कलर आले हार्वेस्टिंग, ही 45 दिवसाची त्याची कालावधी आहे. 45 दिवसामध्ये तोडायला येतं. हे पीक आपल्या, मला तर वाटतं भारतातलं पीक नाही, तर सरासरी हे पीक कुठलं आहे? आता हे मूळचे पहिले शेतकरी आहेत, ते पहिले शेतकरी सांगतात आम्ही व्हिएतनाम या देशामधून ह्या व्हरायटी आणल्यात. 153 प्रकारच्या अशा व्हरायटी आहेत म्हणा. 153. त्याच्यातली आपली जम्बो रेड व्हरायटी आहे. आतून रेड, वरून रेड. येलो व्हरायटी, रेग्युलर व्हरायटी, वरून रेड, आतून पांढरे, अशा अनेक व्हरायटी आहेत. पण हे एवढी व्हरायटी आता माझ्या हातात धरलेलं फळ किमान 700 ग्रामचं फळ होतं. किती ग्रामचं? 700 ग्रामचं. हे किमान 600 ग्रामचं फळ होतं. या फळापेक्षा बी आपल्या प्लॉटमध्ये अजून फळं मोठे आहेत. तर आपलं कमीत कमी आपल्या प्लॉटमध्ये सगळ्यात छोटं फळ 300 ग्रामचं आहे. सरासरी आपलं 90% फळ हे 400 ग्रामपासून पुढे निघतं. एवढं मोठं फळ आहे. आणि या फळाची लागवड केली तर अत्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे पैसा देणारी पीक आहे. सरासरी कोण्या महिन्यामध्ये लागवड केली तर चांगली राहील, उत्तम? हे जून पासून जानेवारीपर्यंत कधी करता येतं. उन्हाळ्यामध्ये केलं तर? उन्हाळ्यामध्ये केलं तर फार गरमीचं प्रमाण राहतं आणि प्लांटेशन होण्यासाठी थोडा त्रास होईल. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये केलं तर थंडीचा वातावरण. प्लांटेशन करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये त्रास होईल. त्यासाठी जून ते जानेवारी याचा अगदी उत्तम कालावधी आहे लागवडीचा. या ठिकाणी खरोखर आपले ज्या बुद्धीची तुलना आहे ती करावी तेवढी कमी आहे. कारण आपण एकदम निकामी जमिनीतून आज लाखोचं उत्पन्न घेत आहेत. परंतु ही जी बातमी पाहत आहेत, कदाचित शहरात पाहत असतील, गावात पाहत असतील किंवा वाडी तांड्यावर पाहत असतील, त्या शेतकऱ्यांना जर असं वाटलं की आपणही या ठिकाणी शेती करावी. बरेच शेतकरी असे आहेत की, माझी एक महत्वाची सूचना आहे ते देखील ऐकावी. काही शेतकरी असे असतील की आपल्यावर कर्ज झालेलं आहे, आपण आत्महत्या करायची. परंतु आत्महत्या न करता या ठिकाणी आपण जर या मोरे सरांना जर भेटलात तर आपली आत्महत्या करण्याचं दूर होऊ शकतं आणि आपला परिवार सुखी होऊ शकतो. सर, यासाठी आपला काय प्रयत्न राहील की जे शेतकरी आपल्याला येऊन विचारतील किंवा ही लागवड कशा प्रकारे करायची आहे या विचारपूस करतील, तर या शेतकऱ्यांना काय सांगणार आपण? तुम्ही जो शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये गेलेला आहे, शेतकरी कर्जबाजारी आहे, शेतकरी अनेक नैसर्गिक संकट असल्यामुळे हवालदिल आहे, हे सगळं आपल्याला मान्य आहे. पण शेतकऱ्याने आत्महत्या हा पर्याय आहे असं समजू नये. शतकोटी दारिद्र्य तेथे अनंत कोटी उपाय. तसं आपल्याला या आलेल्या कर्जबाजारीत अनेक प्रकारचे उपाय आहेत. त्यामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये फळबाग लागवड करू शकतो. त्या फळबागेमध्ये तुमची चिकू आहे, मोसंबी आहे, संत्रा आहे, लिंबू आहे, जांब आहे, ड्रॅगन फ्रूट आहे. पण इतर मी शेती काय करत नाही कोणती. जांब, मोसंबी, आंबा माझ्याकडे लावण्याची माझी संकल्पना आहे. माझ्याकडे जमीन शिल्लक आहे, पुढे चालून, आणि पाणी भरपूर आहे. पण मी याचा थोडा अनुभव घेण्यासाठी थांबलोय. यावर्षी मला मोसंबी पण लावायची आहे. पण ड्रॅगन फ्रूटची जर तुम्ही शेती केलात तर तुम्हाला वन टाइम तुम्हाला खर्च येतो. पण आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला खूप दिवस याचं उत्पन्न घेता येणार आहे. मनामध्ये तो कोणी आत्महत्येसारखा विचार आणू नये. आपल्या शेतीमध्ये आपलं कर्ज फेडून आपल्याला स्वाभिमानानं चांगलं जीवन जगता येईल तेवढी आपली शेती निश्चित तुम्हाला उत्पन्न देणार आहे. हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. जर कुणाला ड्रॅगन फ्रूटच्या शेतीची लागवड करायची असेल तर माझ्याकडे दर्जेदार रोपं मिळतील.
कारण मी 2 वर्षाचा अनुभव घेतलेला शेतकरी आहे, 15 वर्ष अनुभव घेतलेले शेतकरी आहेत. पण मी थोडक्यामध्ये सांगतो, अतिशयोक्ती होऊ नये. ज्या शेतकऱ्यांनी 10-12 वर्षाची शेती केली त्या शेतकऱ्यामध्ये आणि 2 वर्षाची केलेल्या शेतीमध्ये मी सांगतो 15 वर्षाच्या केलेल्या शेतकऱ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक आहे. कारण ही नवीन जमीन आपण मारडानाची उकरून लावली. मला जो 2 वर्षात अनुभव आलाय तो 12 वर्ष शेती केलेल्या शेतकऱ्याला देखील अनुभव आलेला नसेल असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला जर कोणाला लावायचं असेल तर माझ्याकडे रोपं मिळतील. तुमच्या लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला सगळं योग्य मार्गदर्शन मिळेल. आपलं शिवार ह्या भुत्याची वाडीमध्ये गाव आलेगाव आहे आणि माझा परिचय सरास नांदेड जिल्ह्यामध्ये कुणाला द्यायची गरज नाही. कारण मी भजन कीर्तन प्रवचन आनंद संप्रदायाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आमची वडील माझी 3री पिढी आहे. बाबाच्या बाबतीमध्ये बाबाला तर प्रत्येक नांदेड जिल्ह्यातले एकही गाव शिल्लक नाही. नागोराव पाटला आलेगावकर म्हणलं तर भजनी काही जण कार्यकर्ता म्हणून बरेच जण ओळखतात. त्याबद्दल परिचय सांगायची काय गरज नाही. माझा मोबाईल नंबर आहे 7066 47 12 58. 7066 47 12 58 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला फोनवर संपर्क करू शकता, माहिती घेऊ शकता. तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघायचं असेल तर आपल्या प्लॉटला व्हिजिट देऊ शकता आणि या ठिकाणी येऊन तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. कशा प्रकारे यायचं आपल्या गावात येण्यासाठी? या नांदेडहून निघाला माणूस तर कशा प्रकारे येईल? मुखेडहून निघाल तर कसं, एखादा संभाजीनगरहून माणूस निघाला 100-200 किलोमीटर 500 किलोमीटरहून बी काय येऊ शकतो. बरेच लांब ही बातमी आज पूर्ण जगामध्ये हवा जाईल तिथपर्यंत ही न्यूज जात आहे. तेव्हा तितक्या लांबचे देखील शेतकरी येऊ शकतात. तेव्हा तुम्ही नांदेड आणि मुखेडचा जवळचा प्रवास सांगा, म्हणजे तिथपर्यंत शेतकरी कोणी येऊ शकतो. तिथून आपल्यापर्यंत कसं यायचं? नांदेडहून तुम्ही आलात तर आलेगावला येण्यासाठी सोनखेड मार्गे कलंबर सहकारी साखर कारखाना तिथून 7 किलोमीटर आलेगाव आहे. आलेगाव तुम्ही सिडको मार्गे उस्माननगरला आलात, उस्माननगरहून हे गाव आमचं जवळपास 12 किलोमीटर आहे. आलेगावला यायचं. भुत्याच्या वाडीमध्ये जरी हा शिवार असला तर भुत्याच्या वाडी इथून 1-1.5 किलोमीटर गाव आहे. तिथे गाडी लावून 1.5 किलोमीटर पायी चालत यावं लागतं. तर तुम्ही थेट आलेगावला आलात तर आलेगावून डायरेक्ट थेट तुमची 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आपल्या प्लॉटला येऊ शकते. म्हणजे आलेगावला येणं तुमच्यासाठी हे मार्ग आहेत. जर तुम्ही इकडून मुखेडून येत असाल, आता संभाजीनगरचा विषय काढला तर संभाजीनगरहून नांदेडला आलं तर नांदेडहून आपण आलेगावला येण्याचे मार्ग सांगितलेत. मुखेडून यायचं असेल तर आलेगाव खांडीपासून आलेगाव 2 किलोमीटर आहे. तिथून आपल्या प्लॉटमध्ये येत आहेत. मी संपूर्ण शेतकऱ्याला एक आव्हान करतो, कारण या शेतीचा अनुभव घेतल्या कारणाने सगळ्यांनी तुमची लावायची इच्छा असेल किंवा नसेल तो भाग वेगळा, पण खरंच आदर्शदायी शेती आहे ही. मी शेती आज करतो, माझ्या अगोदर 50 वर्षापासून शेती करणारे शेतकरी आहेत. पण तुम्हाला जवळ पाहण्यासाठी आपल्या जवळ, आपल्या गावाजवळ, आपल्या शहराजवळ, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या विभागात एक उत्तम शेती तुम्ही एकदा येऊन या ठिकाणी बघून याचा अनुभव घ्यावा. मी सर्व शेतकऱ्यांना प्रामाणिक आवाहन करतो. या ठिकाणी आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील आलेगाव या ठिकाणी होतो आपण, आणि या ठिकाणी आपण ड्रॅगन फ्रूटची या ठिकाणी कशा प्रकारे लागवड केली आहे एक प्रगतशील शेतकरी गोविंद नागोराव मोरे यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला माहिती दिली आहे. खरोखर आपल्याला ही माहिती नक्कीच आवडली असेल. या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या जे कार्यक्रम आहे ही जी या शेतकऱ्यांनी मोरेने जी माहिती दिली याबद्दल काय वाटते याबद्दल कमेंट जरूर करा. आणि आपल्याला जर भेटायचं असेल तर आता जे मोरेने नंबर दिला त्या नंबरवर आपण फोन करू शकता किंवा माझ्याशी देखील आपण संपर्क साधू शकता. मी देखील त्यांचा नंबर देऊ शकतो किंवा या ठिकाणी येण्याचा मार्ग सांगू शकतो, रस्ता सांगू शकतो. आणि असेच जर आपण नवीन कोणती जर बातमी द्यायची असेल किंवा कुणाकडे अशा प्रकारे बाग असेल किंवा अनेक एखादे नवीन काही पीक घेतले असेल किंवा एखादा नवीन आपण प्लांट घेतला असेल किंवा एखादं कुक्कुटपालन घेतलं असेल, आपण जर ही माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत जर पोहोचवायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क साधावा. CM 24 लाईव्ह न्यूज हे आमचं चॅनल आहे. आमच्याशी देखील संपर्क साधावा, जो की या बातमीच्या खाली स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर संपर्क साधा आणि आपल्या शेतात, आपल्या गावात, आपल्या घरी येऊन आपली बातमी घेऊत आणि सर्व जनतेला ती बातमी प्रसारित करूत. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती आहे की शेतकऱ्यांनी आपण आत्महत्या न करता आपण असे गोविंद नागोराव मोरे सारखे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधावा व आपली शेती प्रगतशील करावी. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद सर, आपण चांगल्या प्रकारे माहिती दिलात. नमस्कार.